राजे उमाजी नाईक यांना आता महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाते, तर ह्या गोष्टीला उशीर झाला असं काय वाटतंय का तुम्हाला? खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला सांगतो की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे भारताचे पहिले क्रांतीवीर आहेत. रामोशी समाजामध्ये कमीत कमी 40 असे नेते होऊन गेले, 40 असे महापुरुष होऊन गेले की ह्या देशाकरता, ह्या महाराष्ट्राकरता फासावर गेलेले आहे. पण एक रामोशी समाजातला नेता म्हणून, रामोशी समाजातला म्हणून आजपर्यंत त्यांना उपेक्षित ठेवलं, त्यांना क्रांतीवीर घोषित केलं नाही. आणि रामोशी समाजाची जी जडणघडणी आहे ती आदिवासी म्हणून राहिली किंवा गुन्हेगारी म्हणून राहिली. त्याला कारण ह्या भारतामध्ये जे सरकार होतं ते सरकार काँग्रेसचं होतं आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये गुन्हेगारी जमात म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहिलं जायचं. ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब झाले, ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले. त्यावेळेस हे विषय सर्व आम्ही मांडल्यानंतर जे विषय 70-75 वर्षापासून प्रलंबित असणारे झाले नाहीत ते विषय गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये पूर्ण झाले. खऱ्या अर्थानं आमची जी फसवणूक आहे, आमचं जे वाटोळं समाजाचं आहे ते काँग्रेस सरकारने केलं आणि आम्हाला आबाद जे राहण्याचं आणि आज माणसामध्ये जे आणण्याचं काम आमच्या नेत्याला, आमच्या राजाला, आमच्या समाजाला ते ह्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी केलं असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो.